राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागांवर निवडणूक लढणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी माहिती दिलेली आहे। आम्ही माहितीमध्ये आहे की नाही हेच माहित नाही असं जानकर म्हणतात। त्यामुळे प्रत्येकाने आपली तयारी केली पाहिजे असंही जानकर म्हणतात। त्यामुळे आता महादेव जानकर यांची समजूत काढली जाणार का असा सवाल आहे। महादेव जानकर जे लोकसभेमध्ये परभणी इथून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते, ते महायुतीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते, मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता विधानसभेमध्ये आपण सर्वच्या सर्व 288 जागा लढणार असल्याचं महादेव जानकर म्हणतात। कालच्या 29 ऑगस्टला अकोल्याला आमचा 21वा वर्धापन दिन झाला। त्यात आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी डिक्लेअर केले की आम्ही 288 जागा उभा करतोय। अच्छा, तुम्ही महायुतीमध्ये लढणार नाही? आता काय आपली तयारी केली पाहिजे ना। आधी महायुतीवर आम्ही आहे का नाही तीच आम्हाला माहीत नाही विशेष म्हणजे। त्यामुळे आपली तयारी केल्याशिवाय मूल रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजायला घेत नाही। आणि आपण किती दिवस कोणाजवळ एखाद्या आश्रयाखाली राहायचं। आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।